शासनाने आश्वासन देऊनही प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या नाही। परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाच्या हत्यार उपसले। यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे। त्यामुळे एसटी बसची चाके पुन्हा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे। येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनापासून हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आहे। शासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेकदा आंदोलने झालीत, संपाच्या हत्यारही उपसल्या गेले। मात्र शासनाने प्रत्येक वेळी आश्वासने देत एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली। यापूर्वी सलग 54 दिवसांचा संप एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केला होता। 2021 मध्ये हे दीर्घकालीन आंदोलन झाले होते। त्यावेळी एसटी बसेस बंद असल्याने राज्यातील दळणवळण पुरते ठप्प झाले होते। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे। कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळावा। घरभाडे भत्ता व मासिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी। सन 2016 ते 2002 कालावधीसाठी जाहीर केलेली 4,849 कोटीमधील शिल्लक रक्कम वितरित करावी। सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5,000 रुपयांची वाढ करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे। यवतमाळसह संपूर्ण राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध 13 संघटनांनी एकत्रित येत शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। त्यासाठी 13 संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक कृती समिती तयार करण्यात आलेली आहे। 9 ऑगस्ट पासून सुरुवातीला आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात धरणे देण्यात येणार आहे। तरीही शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर व्याप्ती वाढविण्यात येणार आहे। त्यात मग एसटीची वाहतूकही ठप्प होण्याचा पवित्रा घेतला जाऊ शकतो, अशी माहिती कृती समितीचे श्रीरंग बर्गे यांनी दिली।